आजोबा म्हणजे काय? नातवाचा सगळ्यात पहिला मित्र म्हणजे आजोबाच असतो. काही गोष्ट सांगायची असतील, बोलायचं असेल, त्या फक्त तो आजोबांबरोबरच शेअर करत असतो. कोणी त्यांना बाबा सुद्धा म्हणत असतो. तसेच मी माझ्या बाबांची सुद्धा एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करत आहे. माझे बाबा म्हणजे लाखात एक. माझ्या सगळ्या काही गोष्टी हव्या नको ते बघत असायचे. कारण मला सावत्र आई असल्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्याकडे कधीच लक्ष दिले नाही. माझ्या आजोबाच माझे मित्र आणि माझे वडील झाले होते. मला बसला जाण्याचे पैसे सुद्धा माझे आजोबाच मला देत होते. माझे आजोबा मला पहाटेच्या गाडीने जाण्यासाठी 3 रुपये देत असायचे. ते 3 रुपये देताना सुद्धा माझ्या सावत्र आईचा खूप जीव जळायचा. माझ्या वडिलांनी तिने 3 रुपये सुद्धा कधी देऊ दिले नाही. पण माझ्या बाबांनी कधीच मागचा पुढचा विचार केला नव्हता. 5 रुपये दर शनिवारी मला शाळेत जाण्यासाठी देत असायचे. माझी आजी सुद्धा माझ्या बाबांना नेहमीच बोलत असायची, तिला तुम्ही पैसे देत जा, पोरगी एवढ्या लांब जाते, कडाक्याचं ऊन येतं, येताना ती बसने येईल. तसं म्हणायला गेलं तर माझ्या गाडीचा पास होता, पण पास संपल्यानंतर मला गाडीला 3 रुपये बसला द्यावे लागत होते. ते सुद्धा माझ्या वडिलांनी कधीच मला दिले नाही. सगळ्यात मोठी खोड घालणारी म्हणजे माझी सावत्र आईच होती. तिच्यासारखी सावत्र आई कोणालाच भेटू नाही. पण माझ्या बाबांनी माझे वडिलांचे सुद्धा कर्तव्य त्यांनी पार पाडले होते आणि माझे मित्र सुद्धा म्हणून तेच माझ्यासोबत नेहमी असायचे. माझं शिक्षण पूर्ण करताना माझ्या आजोबांचा 100% साथ मला होती. माझ्या वडिलांचा तिथं कोणत्याच प्रकारचा रोल आला नव्हता. ते फक्त पाहुण्यांसारखे माझ्याबरोबर वागत असायचे. जेवायला दे. मी जेवण बनवून कशी तरी कापून चपात्या करायची. वयाने लहानच होती, 5वीला होते. चपात्या वाकड्या तिकड्या व्हायच्या. सगळं काही भारताच्या नकाशा होत असायचे. चपात्या कडक झाल्यानंतर तरी मी त्या ताटाने कापून गोल गरगरीत करत होते. पण माझ्या वडिलांना कधीच माझी कीव आली नाही का? तरी त्या चपात्या सुद्धा ते खाऊन टाकायचे. ते बोलायचे, लय भारी झाल्या आहेत, दे ना मला 2 चपात्या, देते का चपात्या? असे करत करत त्या 4 चपात्या खाऊन टाकत होते. माझ्या हाताला सगळे चटके बसलेले असायचे. ते चटके सुद्धा माझ्या वडिलांना कधी दिसले नाही का? माझे वडील नेहमीच माझ्या सावत्राईच्या बाजूने उभे असायचे. माझ्या सावत्राईला कधीच त्यांनी चपात्या बनवून दे किंवा लेकीला डब्बा बनवून दे कधीच सांगितलं नाही. माझ्याशी माझी आजी जर बोलायला गेली तर ते बोलत असायचे, आता ती मोठी होत आहे, तिच्या हाताने तिला तिचा स्वयंपाक करू दे. मी काहीस वाकडा तिकडा स्वयंपाक करत होते. त्याच्यात माझे सावत्र बहीण भाऊ सुद्धा, माझे वडील सुद्धा, ते 4-5 जण येऊन सगळा काही मी केलेला माझा टिफिन खाऊन घेत होते. मला कधी कधी टिफिन सुद्धा न्यायला चपाती राहत नव्हती. मी तशीच कधी कधी नुसता भात मिरची खाऊन जात होते, त्याच्यावरती तेलाची धार. तसंच कसं तरी जेवायचं आणि तसंच पळ सुटायचं. माझी आत्या म्हणाली, तुला मी माझ्याकडे शिकायला नेते, तुला खूप चांगलं शिकवेन, तुला काहीच काम करायला लागणार नाही. पण तिथे गेल्यानंतर पालत्या कड्यावरती पाल, तिथे गेल्यानंतर तर डबलच काम करायला लागले. तिने सगळ्याच घराची माझ्यावरती जबाबदारी सोपवली होती आणि स्वतः कामाला निघून जात होती. ते माझ्या बाबांना माझी कीव येत होती, पण काय करणार? शेवटी स्वतःच्या मुलीच्या पुढे कसं जाणार? कारण सावत्र आईच्या जाचाला मी खूप कंटाळली होती. तिकडे गेले तर वीड आणि इकडे गेली तर आड. मी मध्येच माझा कोळसा झाला होता, त्याच्यामुळे कसं तरी तिथे राहत होते. मला तिच्या राहण्याची तळमळ सुद्धा कळत होती. एवढा त्रास सहन करून सुद्धा तिथेच राहते. काही म्हटलं तरी माझ्या आत्याने सुद्धा मला थोडासा जीव लावत होती. कशी का असू दे, पण 2 टायमाचं व्यवस्थित खात होते. तिथे तिच्या बापाचा असून सुद्धा तिला वेळेवरती खायला सुद्धा भेटत नव्हतं. पण काही असू दे, आत्याच्या इथे जरा थोडे तरी सुखाचे दिवस आले आहेत असं वाटत होतं. तिचा बाप असून सुद्धा तिला वेळेवरती खायला सुद्धा कोणी देत नव्हतं. असा बाप असून आणि नसून काहीच उपयोग नाही. आता मी मोठी झाली होती, माझे लग्न झाले होते. माझ्या बापाला माझे बाबा सांगू लागले होते, अरे पोरीला फोन करत जा, कधीतरी तिला कॉल करत जा, तिच्याबरोबर बोलत जा, तिला असं तुम्ही परक्यासारखं वागवू नका. तेव्हा माझे बाबा माझ्या वडिलांना बोलू लागले, तरीही माझ्या बापाचे डोळे उघडायला तयारच नव्हते. आता तर काय सांगावा, माझे बाबा तर या जगातच नाही. त्याच्यामुळे आता मला माझ्या वडिलांचा
2-3 वर्षातून सुद्धा एकदा फोन आलाच नाही. म्हणूनच माझ्या बाबांची मला खूप आठवण आली आहे. बाबांची जागा वडील सुद्धा घेऊ शकत नाही. सावत्र या जगामध्ये कोणालाच भेटू नये. ती योगायोगाने चांगली असेलच असंही नाही. काहींच्या हजारात एखादी सावत्र चांगली असते. पण माझी सावत्र ही 100 सावत्र आयांच्या बरोबरीने एक आहे. अशी सावत्र एवढी घाणेरडी कोणालाच भेटू नये. मुलीला बापापासून तोडणारी आई कधीच सुखी राहणार नाही, असं तरी मला मनातून नक्कीच वाटत आहे. तुम्हाला काय वाटते? तुम्हाला सख्खी आई आहे की सावत्र आई आहे? ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. आणि ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद. आणि ही काही गोष्ट नाही, ही माझी खरी हकीकत आहे. ही माझी रिअल स्टोरी आहे. जर तुम्हाला सख्खी आई असेल तर तिची काळजी घ्या.